जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आपला टाइम झाला मित्रांनो 10:44 रोजच्या प्रमाणे किलोमीटर 0 करू मित्रांनो. आज झालाय उशीर कारण की रात्री आपण गेलो होतो 2 वाजता. त्याच्यामुळं आपण CNG लाईन मध्ये सध्या बघू शकता तुम्ही. 15 मिनिटं झाले आपल्याला आलेलं इथं. तर बघू आज किती अर्निंग होते आणि आज किती इन्कम करू शकतो मित्रांनो आपण. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, कारण की आज शनिवार आहे. आज जायची इच्छा नव्हती पण चला म्हणलं आज शनिवार रविवार 2 दिवस करू म्हणलं. सोमवारी गाडीची सर्व्हिसिंग करायचं आहे, कारण की गाडी चालली आपली टोटल 34,489 किलोमीटर 0 आहे सध्या. आणि मित्रांनो आपल्याला एक ट्रिप लागली होती, दोन होती ट्रिप आपल्याला. पहिले एक एक्सेल होती 10 वाजता, ते मी कॅन्सल केलं कारण की उठलोच नव्हतं टायमावर. त्याच्यामुळे ते जायला पिकअप झालं नसतं. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्याच्यानंतर एक एक्सेल रेंटल मिळाली होती आपल्याला. आणि मला मित्रांनो एवढंच म्हणायचं, तुम्ही टाकताना फेक बुकिंग नका टाकत जाऊ, कारण की खूप काय मिळतं काय तुम्हाला, मला तेच कळत नाही. जे मित्रांनो जे फेक बुकिंग टाकतात ना त्यांच्यासाठी आहे. फेक बुकिंग टाकून तुम्हाला मिळतं तरी काय, संतुष्टी काय, पैसे वगैरे देते ओला उबर, कशाला उगाच. पण रेटिंग वगैरे खराब होत नाही असं मी एक्सेप्ट जरी केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की माझे एक्सपेक्टिंग रेट चांगलं होणार माझं. तर बघू शकता तुम्ही 2 वेळा आली होती मला एक्सेल रेंटल बुकिंग 4 तासाची 1800 रुपये. तर कृपया करून अशी बुकिंग टाकू नका, काही फायदा नाही. तर जाऊया आता इथून CNG भरून, बघू आज किती अर्निंग करू शकतो आपण. आज वार आहे शनिवार. तर मित्रांनो टाइम बघा 12:05 झालाय. आपण वाघोली इथेच, ट्रॅफिक खूप जाम आहे आज. आणि मला म्हणायचं होतं एवढं, कारण की एक बुकिंग लागली होती आपल्याला, कुठली तरी होती 615 रुपये. मी स्क्रीनशॉट पण दाखवत होतो मला इथं. आणि ते म्हणून जाय मला माणसं नाही न्यायचं म्हणते, तेलाचे डबे न्यायचे म्हणते. आता काय गाडी काय पोर्टरसाठी आहे का, सामान शिफ्ट करायला आहे का म्हणायचं. लोकांना कॉमन सेन्स सुद्धा पण नाही आहे की तेलाचे डबे गाडीमध्ये कसं काय नाही म्हणून. मग सरळ सांगितलं कॅन्सल करा म्हणलं, मी काय नेत नाही म्हणलं तुम्हाला. ते तेल जर कधी कवचित सांडला गाडीमध्ये तर कोण जिम्मेदार. कस्टमरला समजायला पाहिजे आपण गाडी कोणती बुक करतो आणि काय चाललं म्हणून. मला कस्टमरला पहिले फोन करून सांगितलं मी किती माणसं आहे म्हणून. तर कस्टमर म्हणते आम्ही 4 माणसं आहे म्हणते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पोर्टर करा म्हणलं तुम्ही. मग तुम्हाला जर तेल न्यायचं असेल तर आम्ही कशाला जाऊ म्हणलं. माणसासाठी गाडी आहे म्हणलं, सरळ म्हणलं माणसासाठी गाडी आहे, आणि त्याच्यानंतर ना सामानासाठी नाही म्हणलं. कस्टमरला आला वाटते राग. आता जास्त बोलून पण काय फायदा नाही म्हणलं. काय फायदा नाही म्हणलं तर कॅन्सल करा म्हणलं, उगाच मला वादामध्ये नाही पडायचं म्हणलं उगाच. मग कस्टमरने कॅन्सल केलं. कॅन्सलेशन 30 रुपये आपल्याला भेटले. हे कस्टमरला समजायला पाहिजे. पण माझं एवढंच म्हणायचं आहे, आपण जेव्हा बुक करतो माणसं चाललंय की सामान चाललंय. सामान चाललं असेल तर पोर्टर करा, आणि जर माणसं चाललं तर गाडीच करा आमची. तर ठीक आहे, बघू आता किती वाजता आपल्याला ट्रिप भेटते आणि किती वाजता आपण जाऊ. तर मित्रांनो टाइम बघा 3:17. CNG एवढी गेली आपली. आपण एक ट्रिप आणली होती हिंजवडी फेज 3ची, वाघलीवरून पडली होती आपल्याला. कस्टमरच्या लोकेशनला गेलो, पिकअप केलं रॅपिडोची 850 रुपये, 40 किलोमीटर आणि 1 तास 10 ते 20 मिनिटं लागली टोटल आपल्याला, कारण की रस्त्यानं वाघोलीला खूप जास्त ट्रॅफिक होतं. तर बघू आता इथून किती वाजता ट्रिप भेटते आपल्याला आणि किती वाजता आपण इथून ट्रिप घेऊन जाऊ. 850 रुपयाची ट्रिप भेटलेली आपल्या एक. तर मित्रांनो टाइम बघा 7:14 झाले, बघू शकता तुम्ही. तर 1 मिनिटं, हा 7:14 झालाय. आपण आहे परत पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. गाड्या पण खूप सुरू आहे. आपण आलोय 5 वाजता. इथं जेवण वगैरे केलं, थोडंफार नाश्ता वगैरे केलं, इथं चहा वगैरे घेतला. नंतर म्हणलं खाली जाऊन पिन वगैरे देऊन आलो. अरायवलचं पिकअप केलं होतं, कारण की आपल्याला इन्सेंटिव्ह भेटणार होतं 200 रुपये. त्याच्यामुळे मी अरायवलचं पिकअप चूज केलं. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघू आता कुठली ट्रिप देते आपल्याला. खाली चालू आहे कस्टमरला पिकअप करायला. आणि ह्याचं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अरायवलचं पिकअप वगैरे कसं करतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. आणि मला म्हणायचं हे होतं की आपण फेज 3ला गेलो होतो. फेज 3 वरून आपण आलो होतो डायरेक्ट ह्याला पाषाणला. तिथून फेज 3 वरून भेटली होती 500 रुपयाला काहीतरी. त्याचे दिले आपले 485 रुपये काहीतरी, 485. पाषाणवरून भेटली तर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. तर त्यांना सोडलं मी पाषाणला. पाषाणवरून लगेच मग 5 मिनिटांनी पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला पडली प्रीमियर टिप. त्यांना पण सोडलं, कस्टमरला सोडलं तिथं. आणि आता इला ह्याच्यामध्ये लागलो होतो, पिनला लागलो होतो. तर 5 वाजता आपण आलो इथं. तर आता आलंय कस्टमरचं, मतलब ह्यांचं फोन आलाय अरायवलचं पिनवाल्याचं. तर बोलते खाली या. आता मी तिथं जातो, बघू आता कुठली ट्रिप भेटते आपल्याला. तर मित्रांनो आपण आलोय अरायवल पिकअप पॉईंटला. बघू शकता तुम्ही आर्मी आहे पुढं, कशी AK-47 आहे त्यांच्या हातामध्ये, गन वगैरे. इकडं पण गाडी आहे, गन वगैरे लावूनच असतात त्यांच्याकडं.
तर कस्टमर येते अरायवल पिकअप पॉईंट. ह्याच्यावर जर तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ पाहिजे असेल एक्सेलचं अरायवल पॉईंट कसं पिकअप करतात आणि ड्रॉप करतात त्याच्यावर मी पण दाखवतो. हे बघा अशी पर्ची देते. आता हा जाताना द्यायचं पर्ची, अशी पर्ची असते, जाताना त्यांना द्यायचं, मग ते फ्रीमध्ये सोडतात. आपण जिथं पिकअप करतात जिथं ड्रॉप करतात ना त्याच लोकेशनला आलोय. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा, मी बनवून देतो तुम्हाला. तर बघू आता कुठली ट्रिप भेटते आपल्याला. हिंजवडी फेस तरी तिकडे जायचं आहे. तिकडची भेटली बाणेर वगैरे वाकड वगैरे तर खूपच चांगलं, जर नाही भेटली मग घरी जाऊ, कारण की उद्या रविवार आहे, अंग पण गरम लागतंय. तर बघू आता कुठली भेटते आपल्याला ट्रिप आणि कुठे जातो आपण. CNG पण कमी आपल्याकडं. तर मित्रांनो टाईम बघा 8:13 झालंय. आपण केलंय कस्टमरला ड्रॉप संगमवाडी येते. आता चाललोय आपण दगडूशेठला, तिथून फेस 3ची ट्रिप बघू एखादी. त्या ट्रिपचे भेटले आपल्याला मित्रांनो 441 रुपये. तर मित्रांनो टाइम बघा आणि CNG भरू आपण जाऊ. 9:47 झाले. 137 किलोमीटर आपण हिंजवडी चौकमध्ये. 524 किलोमीटर 10 मिनिटं 445. नाईटला रेट देत आहे मित्रांनो. आता आपण 500ला जाऊन काय करणार, 24 मिनिटं इथंच राहायचं म्हणल्यावर. हिंजवडी फेस 3 वाजली तर बघू आपण जाऊ तिकडंच. आपल्या लास्ट ट्रिपचे दिलेले आपल्याला 500 रुपये. 25 किलोमीटर काहीतरी होतं त्यांचं. नाही 25 नाही 20 किलोमीटर, 20 ते 17 होतं काहीतरी. हां. तर मित्रांनो टाईम बघा तुम्ही पहिले 11:46. आपण आहे मित्रांनो कात्रजला आहे. कसं काय सांगतो तुम्हाला. हिंजवडीला जसं सोडलं ना मी त्या कस्टमरला रॅपिडोचा, लगेच तिथून नाही का मग एक 200 रुपयाची भेटली होती. 2 मिनिटं पिकअप पण 5 मिनिटं सोडायचं. CNG वगैरे भरलं होतं मी. गाडी आपण चालली 170 किलोमीटर 180 किलोमीटर CNG भरलं होतं. 700 रुपयाची CNG बसली होती तिथंच, कारण की प्रेशर वगैरे खूप छान होतं त्याच्यामुळं. आणि त्याच्यामध्ये त्यांना सोडलं लगेच. मग हिंजवडी फेस 3ला चालू होतो, मग लगेच मला तिथून एक ट्रिप पडली होती आपली ते एक्स मॉल नाही का, तिथून कात्रजला. पैसे काफ़ी चांगले होते मित्रांनो, तुम्ही बघून घ्यायचं. त्याचे पैसे देतात आपल्याला 1200 रुपये काहीतरी, 1150 रुपये. आणि आपल्याला टोटल कॅश केलं घेतलं 1210 रुपये. आपल्याला दिले 1150 रुपये. तासभर 33 किलोमीटर. त्यासाठी मी आलो इकडे घेऊन त्यांना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. उद्या एक रेंटल बुकिंग आहे आपल्याला, ते मी उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगतो तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमचे जे कमेंट असतात ना मला विचारत जा मित्रांनो, मी तुमची कमेंटची उत्तरं देत जात राहतो. आज आपली CNG लागली 700-750 रुपयापर्यंत. 180 किलोमीटर गाडी चालली आपली. तर ठीक आहे मित्रांनो, जय शिवराय, गुड नाईट, बाय बाय. तर मित्रांनो आपली अर्निंग मी सांगितलं नाही किती राहिलं आपल्याला, किती लागले CNG आणि किती अंदाज आला आपला. तर मित्रांनो आपली अर्निंग झाली टोटल 3975. 50 रुपयाचा आपला रॅपिडोचं रिचार्ज एक, 800 रुपयाचं CNG आणि 150-200 रुपयेपर्यंत जेवण. तर एवढा खर्च लागला मित्रांनो आपल्याला आज. आणि आपल्याला मॅक्झिमम 3000 रुपये तरी राहिलंय. तर चांगली गोष्ट आहे. बघू आता उद्या किती राहतात आपल्याला.